असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। कोकण पुन्हा एकदा पर्यटकांनी गजबजलेलं पाहायला मिळतं आहे। लोकसभा निवडणुकीचा फीवर आणि वाढती उष्णता तापमान यामुळे कोकणाकडे यावेळेला पर्यटकांनी पाठ फिरवली होती। मात्र आता मे महिन्याच्या अंतिम टप्प्यामध्ये या ठिकाणी मोठ्या संख्येनं सध्या पर्यटक जो आहे तो कोकणाकडे वळलेला पाहायला मिळतो आहे। कारण महाराष्ट्रातील जे लोकसभेचं मतदान आहे ते सुद्धा अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि त्याचमुळं पश्चिम महाराष्ट्रातील मोठे पर्यटक जो आहे तो या ठिकाणी आलेला पाहायला मिळतो आहे। खास करून पुणे, सोलापूर, कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रामधून मोठ्या संख्येने सध्या पर्यटक आलेला आहे। आपण सध्या राजापूर तालुक्यातील कशेळी इथल्या देवघळी बीचवरती आहोत आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने सध्या पर्यटक या ठिकाणी आलेला पाहायला मिळतो आहे। यावेळेला लोकसभा निवडणुकींचा फीवर आणि मतदान यामुळं जवळपास 60% पर्यटनावरती जो परिणाम आहे तो जाणवत होता। मात्र आता शेवटच्या टप्प्यात पुन्हा एकदा पर्यटकांची जी पावलं आहेत ती कोकणाकडे वळालेली पाहायला मिळत आहेत। एकंदरीत बघितलं तर इथला निळाक्षर समुद्र आणि इथलं निसर्ग सौंदर्य नेहमीच पर्यटकांना खुणवत असतं आणि त्याचमुळं या अंतिम टप्प्यामध्ये सध्या पर्यटक जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती या कोकणामध्ये आलेला पाहायला मिळतोय। इथले ॲडव्हेंचर स्पोर्ट्स आणि इथलं निसर्ग सौंदर्य पुन्हा एकदा कॅच करण्यासाठी पर्यटक जो आहे तो पुन्हा एकदा कोकणाकडे वळलेला पाहायला मिळतोय। मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट।